विठ्ठला रे तू उदाराचा राव, विठ्ठला रे तू उदाराचा राव, विठ्ठला तू जीव जगाचा या, विठ्ठला तू जीव जगाचा या, विठ्ठला रे तू उदाराची राशी, विठ्ठला रे तू उदाराची राशी, विठ्ठला तुझ पासी सकळ सिद्धी, विठ्ठला तुझ पासी सकळ सिद्धी, विठ्ठला रे तुझे नाम भोगोड, विठ्ठला रे तुझे नाम बहुगुण, विठ्ठला तू कोड पुरविसी, विठ्ठला तू कोड पुरविसी, विठ्ठला रे तुझे श्रीमुख चांगले, विठ्ठला रे तुझे श्रीमुख चांगले, विठ्ठला लागले ध्यान म्हणे, विठ्ठला लागले ध्यान म्हणे, विठ्ठला रे वाचे बोला बहुरस, विठ्ठला रे वाचे बोला बहुरस, विठ्ठला रे सोस घेतला जीवे, विठ्ठला रे सोस घेतला जीवे, विठ्ठला रे तू उदाराची राशी, विठ्ठला रे तू उदाराची राशी, विठ्ठला तुझ पासी सकळ सिद्धी, विठ्ठला तुझ पासी सकळ सिद्धी, विठ्ठला रे शोक करीतसे तुका, विठ्ठला रे शोक करीतसे तुका, विठ्ठला तू एका झडकरी, विठ्ठला तू एका झडकरी, विठ्ठला रे तू उदाराची राशी, विठ्ठला रे तू उदाराची राशी, विठ्ठला तुझ पासी सकळ सिद्धी, विठ्ठला तुझ पासी सकळ सिद्धी. प्रस्तुत प्राप्त भंगी सेवेसाठी निवडलेल्या अभंग दररोजच्या पाठातील जगद्गुरु तुकोबाराय गाथ्यातील देवळीकरांच्या प्रतिप्रमाणे 319व्या क्रमांकाचा आपला अभंग चालू आहे. अभंगाचं प्रत्येक 30रं चरण चालू आहे. 30व्या चरणाचं उत्तरार्ध. विठ्ठला रे तू कोड पुर, विठ्ठला रे तुझे नाम भाऊ, तुझं नाम खूप गोड आहे देवा, आणि जे कोणी नामधारक असतील त्यांचं तू कोड पुरवितो. कोड कोड बरं काय, कोड आणि कौतुक दोन गोष्टी सापेक्ष, कोड कौतुक असं एक गोष्टी आहेत त्याच्या सापेक्ष. कोड म्हणजे कौतुक आणि कौतुक म्हणजे कोड असं म्हणलं तरी काही वेगळं नाही. बरं आहे. कोड या शब्दाचा अर्थ त्या समोरच्या व्यक्तीची इच्छा, समोरच्या व्यक्तीची इच्छा काय, समोरच्या व्यक्तीची इच्छा आहे ती पूर्ण करणे म्हणजे कोड पूर्ण करणे असा त्याचा अर्थ. भगवंताचं नाम जे घेतात ते सगळे निष्कामच असतात असं मात्र पुष्कळ लोक यामध्ये सकामही आहेत, आणि सकाम भक्त भगवंताचं नामस्मरण करतात तर त्यांचंही कोड पुरवितो, आणि निष्काम असतील त्यांचंही कोड काही असो जसे असतील लोक तसे समोर येऊ द्या देवाच्या. म्हणून तर मला वाटतं इतर देवाचे नवस सायास करूच नका, केले तरी ह्याचेच का, त्याच्यापाशी काही कमी काय कोणापाशी काय कमी त्याच्याकडे सांगावं. उदाराची राशी आहे, सगळं सिद्ध्या त्याच्या जवळ आहे का, आणि एवढं त्याच्याकडे असताना दुसऱ्या देवाला भीक मागायची काय गरज आहे. आणि का तुझे दास्य करो आणि का मागो खावया, हे धिक्कटीने झाले माझे पंढरी पंढरी राया. काय कमी तुझ्याकडे देवा, तू दुसऱ्याला मी हात पसरू. मागायचे मागूच नका, व्यवहारातलं विषयातलं मागणी मागूच नाही, तरी पण मागितली तरी दुसऱ्याला मागण्यापेक्षा त्यालाच मागा की म्हणला हो. पण ही विठ्ठलाला सोडून देतात आणि दुसऱ्या जेव्हा ते नवस करतात. ज्ञानोबाईंनी तसं नाही केलं, नवसच केला तर त्यालाच केला म्हणला. हो काय तुझी सेवा करीन मनोभावे हो, माझे मन गोविंदी नवसिये नवसिये माझे नवसिये हो, आणि पंढरीचे दैवत विठ्ठले माझे नवसिये हो. है ना, कोणाला नवस केला विठ्ठलाला. तुझी सेवा करीन मनोभावे हो, आणि पंढरीचे मला वाटते माझे मन गोविंदी रंग, तुझ्या म्हणजे नामात किंवा रंगात माझं मन रंगलंय आणि तुझी सेवा मला घडावी अशा प्रकारचा नवस करायलेत माऊली. ते माऊलीचा नवस श्रेष्ठ आहे आणि आपला नवस कनिष्ठ असतो.
पण कोणता असेल तर याच्याकडेच करा, दुसऱ्याकडे करायची काय गरज आहे? मला म्हणायचे की भीक मागायची दुसऱ्याकडे काय गरज आहे? सर्व सिद्धींचा दाता रे परमात्मा भगवान पांडुरंग, त्याच्याकडे काही कमी आहे का? काही मागा तुम्ही, ते देते. काही मागा, काही मागा. कल्पवृक्ष आहे, ते कोण आहे? कल्पवृक्ष. कल्पवृक्ष आहे. काही मागितलं तर त्याची इच्छा ते पूर्ण करतो, त्याच्याकडे काही कमी नाही महाराज. जे जे तुम्ही मागाल ते ते देतो आणि जीवाचं कोड कौतुक पूर्ण करतो. आता जीव काही जरी मागत असला तर कोण्या अपेक्षेनं मागतो? सुखाच्या. जे जे काही मागेल त्या पाठीमागे त्याचा हेतू मूळ सुख असतो. दुःख असतो असं कधी कल्पू नका. मदलागी दुःख व्हावे ऐसे कोणी भाविना जीव. लक्षात आलं की नाही? मला दुःख व्हावं अशी कोण्याच जीवाची अपेक्षा नाही. किंबहुना माणसाची सोडा हो, हे इतर जरी जीव असले ससे मासे खोकळ यांची सुद्धा अपेक्षा काय आहे? सुख मिळावं. दुःखासाठी नाही तर लोक सगळे. त्यांना कोणाला मागावं सुख ही काही त्यांना कळत नाही, ते फक्त भोग येऊन ये. पण अपेक्षा सुखाची त्यांच्या चित्तात आहे. दुःख व्हावं असं कोण्या प्राण्याला वाटत नाही. हा का रोग? काय रोग या आवडे दरिद्र दरिद्रिया बरे भोगवी बळे अदृष्ट येणे, हे अदृष्टाचा खेळ आहे. तसं मासं खोकड काही असो बैल असो त्याला सुखाचीच अपेक्षा आहे. हो, चांगलं खायला गवत मिळा वाटतंय का? डाळ्या चाळ्यात जरा वाटतंय. हा, चाळ्या सोडा तुम्ही, हे हिंदत हिंदत जिथं चांगला असेल तिथं रमत. डावीकडे असल्यावर नाही, मग तुम्हाला त्याच्यासाठी त्याला ठोकून जावं लागतं. हे सगळा पुढे जाऊन ढेंगाणा करते म्हणून काय करावं लागतं? थोपायचं, थोपून जाळायचं. त्याला चांगलं खावाटं जरी असलं तर थोपून जाळल्या गपचीप गुणानं खावं लागते किंवा मला आमणी जमावून टाकते. काय नाही तर मर. आता ती पारतंत्र्यातला जीव आहे बिचारा, ते काय करेल? होय, मोठी टोपलंवर दिसायला करंजा होई नाही भाऊ. दुसऱ्याच्या हातात त्याच्या आई बाईच्या वाळायचं. याच्या हातात काही नाही. याला मग खावाटायला आता आणि ती वाढीच नाही याला काय करा? याची टाप नाही वाढ म्हणायला असं आंदोलन. मग काय पारतंत्र्यातले जीवायचं अवघड आहे का सोपं आहे? अवघड आहे. आणि स्वातंत्र्यातलं स्वातंत्र्य, मनुष्य जन्माला येऊन माणसं काही पारतंत्र्यात आहे? हो, स्वातंत्र्यात नाही आहे. आणि खरे आपण कसे बी स्वातंत्र्यात म्हणलो तरी पारतंत्र्यातच आहे. किंबहुना कामाच्या, क्रोधाच्या किंवा सर्व ठेव कर्माच्या ताब्यातच आहे. की प्रारब्ध कर्माच्या ताब्यात नाही तर कोणाच्या ताब्यात आहे? तुम्ही पारत नाही होईल सत्ता तुझी याची. तो कामाने निज भोगईल निजता नाही होईल सत्ता तुझी याची. इथं काय या अभंगाच्या तुकड्यामध्ये त्या अभंग घेतल्याच्या दुसऱ्याची सत्ता तुमच्यावरली नाहीशी होईल. निज भोगईल भोग निजता. तुम्ही जर निजलेत नाम निज स्वरूपात म्हणजे आपल्या आत्मस्वरूपात रममान झाले तर तुमच्यावरली दुसऱ्याची सत्ता निवृत्त होईल. नाही होईल सत्ता तुझी आहे. मग तुझे कोण? पहिलं तर कर्म आहे. पहिलं तर कोण आहे? कर्म. कर्म बलवत्तर आहे आणि त्याच्या ताब्यात आपल्याला राहावं लागतंय. पोरग व्हावं म्हणलं तरी होत नाही, नको म्हणलं तरी राहत नाही, चांगलं व्हावं म्हणलं तरी होत नाही, बेकार व्हावं म्हणलं तरी राहत नाही. मग हे सगळं कशाच्या अधीन आहेत आपण? मग काय काय म्हणले? हे पाचाचे झाले. देह हे पाचाचे, कर्माचे गुणी आणि भवतसे चाकी सुजले जन्म मृत्यूच्या. मग आपण याच्या ताब्यात आहे की नाही कर्माच्या? आणि कर्मानुसार जन्मलेले मग ते पुढे आणखीन ते क्रोधाधिक, कामाधिक, द्वेषाधिक, मोहाधिक, अहंकाराधिक आणि यांच्या ताब्यात पण आणखीन गेलो. हे असं सगळं लिगाड मायेचं आपल्या ओळख्यावर बसलं. अज्ञान असतो आणि मग हे अज्ञान उडालं, हे कुटुंब उडालं. नाही होईल सत्ता तुझी याची. किंबहुना पारतंत्र्याच्या जीव जरी असले, जे बैलादी केले, जे डोरं हे, तर यांना सुद्धा चांगलं खायला, चांगले भोग मिळावे असं वाटतं की नाही? म्हणजे सर्व ठेव प्रत्येक प्राण्याला सुखाची इच्छा आहे. मग त्यातले त्यात माणसांना तर आहे. कोणती कशाची खटपट करील पण उद्देश मात्र सुखाचा असतो. ते विसरता कामा नये. हो, माणूस लग्न करतं पोरपणे कशासाठी करतं? दुःखासाठी का सुखासाठी? मग लग्न केलं. मग लग्न केल्यावर बायको आली, पुन्हा पोरं व्हावे वाटतात. कशासाठी व्हावे वाटतात?
दुःखासाठी का सुखासाठी? सुखासाठी. मग पुन्हा पोराचं लग्न व्हावं वाटतंय, कशासाठी व्हावं वाटतंय? सुखासाठी. सोनपासून ह्याच्यापासून सुख होते. आता हा आणि हे असं वाढत. अपेक्षा मात्र कशाची आहे? सुखाची. पण यायला नशिबाला काय? दुःख. हे कशाचा खेळ आहे? प्रारब्धाचा. मग अशा प्रकारचे सुख जरी त्या देवाला आम्हाला चांगली बायको मिळू दे, आम्हाला चांगले पोरं, चांगल्या सुना, आता या जन्मातल्या ते पांडुरंग म्हणे या जन्मात पहिल्या जन्मात केलेलं मिळाले तुला, जरा दम धर, पुढचा जन्म देतो, पुन्हा चांगली बायको देतो, चांगले लेकरं देतो, चांगल्या सुना देतो, पुन्हा आणखीन जन्माला तुला देईल की नाही? नाही भाऊ. मग हे काही लोकांच्या सुना चांगल्या असतात, पोरं चांगले असतात, बायको चांगले, सगळं त्यांच्या मनासारखं असतं, तर ते आपल्याला वाटतं कसं बघावं आता बघा ते माणूस बघा त्याचं कसं चांगलं आहे बघा आपल्यात तशी बघा पहिलं केलेलं असेल की तुम्ही, म्हणून ही सून अशी मिळाली, बायको तशी मिळाली, पोरग तसं मिळालं. हे पहिल्या जन्मातला भोग तुमचा उभा टाकला असेल की नाही पहिले, आणि त्याचा चांगला असेल म्हणून त्याला चांगला अनुभव यायलाय. लक्षात आलं की नाही? मग हे मागच्या जन्माचं कर्म मानावे लागेल की नाही? मग विठ्ठलाची भक्ती त्यांनी पहिल्या जन्मात चांगली केली असेल म्हणून त्याला उत्तम प्रकारचे चांगले भोग, अनुकूल भोग प्राप्त झाले, आणि तुम्हाला भोग प्रतिकूल गेले. मग भोग प्रतिकूल गेला की तर द्वेष निर्माण होतो, अनुकूल भोग असला की प्रीती निर्माण होते, म्हणजे राग निर्माण होतो. आणि राग आणि द्वेष हे दोन्ही हे अविद्येचेच कार्य आहेत. रागाधिक द्वेषाधिक हे अविद्या कार्य. पण अनुकूल भोगाविषयी प्रीती, अनुकूल भोगाविषयी प्रीती आणि प्रतिकूल भोगाचा त्याग, हे ठरलेलंच एक मानवी जीवनामध्ये. मग प्रत्येक माणसाला सुखाची अपेक्षा पर्यायानं आहे, त्याला काही कळू का न कळू. आता एवढंच आहे, सुखाची अपेक्षा आहे पण रस्ता मात्र दुःखाचा चालू आहे. अपेक्षा सुखाची आहे हे खरं आहे, पण तुम्ही रस्त्याला दुःखाच्या लागले. सुख प्रपंचात ओळखायले, त्याच्यात सुख नाही. प्रपंचात सुख पण सुख नाही कोठे आले या संसारी, वाया हो घरी होऊ नका. किती बोंबलाव सांगताय, दुःख बांधवरी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. 14 कल्पवरी आयुष्य जयाला, तोही राहिला टाटी खाली. तुका म्हणे वेगळी जाय सुटवून या, धरून हृदया माझ्या. काय दुःख बांधवरी संसार दुःख मुळे मला वाटते काकड्या तुम्ही आंधळा म्हणत असाल मला म्हटले, काकड्याची आंधळा कवा म्हणत असा की नाही? संसार दुःख मुळे चौकडे आणि हे एवढं तुम्ही तोंडानं म्हणतात म्हणल्यावर हे लोकांना सांगायला म्हणतात का तुम्हाला अनुभवायला म्हणतात? हे कोणाला सांगायसाठी? काय काहीतरी मनात उतरावं रे, हे काहीतरी हृदयात उतराव थोडं तरी. संसार दुःख मुळे चौकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस काम क्रोध बसून पाठी लागले, आणि कवना विसर न जाऊ दृष्टी देईल निर्मळ. धर्म जागो सुदैवाचा जो बा परोपकारी, आंधळ्या दृष्टी देतो त्याचे नाव. मी हे तुम्ही म्हणताय खरं हो, पण याचा अनुभव मात्र कोणी घेत नाही. मग सर्व प्राण्यांना सुखाची इच्छा आहे, त्यातली त्यात माणसांना ती इच्छा आहे. आता इच्छा आहे पण ते सुख या प्रपंचात मिळेल असं वाटाय, असा त्याला काय झाला प्रत्येक मानवाला भास झाला. आणि भास झाल्यामुळं ते फसायले. मृगजळामध्ये पाणी नसलं तरी हरण त्या पाण्याच्या अपेक्षेनं पळायचं, आणि त्याला पाणी प्राप्त होईना. आणि मग मर्ग वाढवी हाव, न कळते रोहिणीची माव. कळलं हो? किंवा ते हृदय स्फोट व्हायचा त्या हरणाचा बोलून, पण तहान काय भागली तशी सुखाची इच्छा काही पूर्ण झाली ना. मग अशा अपेक्षेनं भगवंताची चिंतन जर केलं की मला सुख व्हावं, मला सुख व्हावं, तर व्यवहारातलंही सुख तुम्हाला तो तितक्या पुरतं देतो. जितका तुमचा पुण्याचा भाव फिरलत आहे तितकं तुम्हाला सुख देतो, पण त्याच्यात निश्चित सुख होईल असं मात्र नाही. तितक्या पुरतं येईल, आणि ते सुख आलं की सुख शानंतरम दुःख, आणि दुःख शानंतरम सुख.
म्हणजे हे सुख आणि दुःख सापेक्ष शब्द आहे. चढ आला की उमाट आला, नाही उतार आला, आणि उतार आला की चढ. या अर्थी चढ आहे. आता काय लागलाय पुढे? चढ लागलाय. चढ लागला हो आता, चढ लागलाय तर उतार लागणार. ते जरा चढली गाडी, कुठं ना कुठे हे डोंगर संपणार आहे, तुझी गाडी उताराला लागणार. हे दोन्ही एका पाठी एकच असतात. तसं सुखाच्या मागं दुःख, दुःखाच्या पाठी मागं सुख. म्हणून या विषयातल्या सुखाला सुख म्हणले नाही. विषयातल्या सुखाला सुख म्हणले नाही. संत का म्हणले नाही? अहो सुख दिसायला थोडे जवाब आहे, दुःख पर्वता म्हणून याच्या डोंगरा एवढं दुःख आहे बाबा, त्याच्यासाठी. आणि मग तुम्ही अशा अपेक्षेने विठ्ठलाचं चिंतन केलं, नाम घेतलं, त्याचं स्मरण केलं, तरी ते कोड पुरवितो. वर्ग पाहिजे का? वर्ग येतो. अशा अनुभव नाही का? आणि परमार्थामध्ये बघा ना, देवकीला आणि वसुदेवाला सुद्धा तू आमच्या पोटाला याव अशी अपेक्षा होती. ती प्रश्नी आहे देवकी आणि सुतपा प्रजापती. यांनी जन्मचे जन्म तपस्या देवाला पोटाला आणण्यासाठी लई खटाटोप करावं लागते. भलती खटाटोप केली, जन्मभर तपश्चर्या केली सुतपा प्रजापतीनं प्रश्नीनं. आणि एवढी तपश्चर्या करून काय मागितलं तर तू आमच्या पोटाला आणि तेवढं पोटाला, ते मला पोटाला येईल, पण वात्सल्य भावा इतकं पुण्य तुमचं ना. म्हणजे पूर्ण लहानाचं मोठं होण्या इतकं किंवा म्हातारपणापर्यंत सांभाळण्या इतकं पुण्य तुमचं नाही. फक्त पोटाला येईल तितकंच पुण्य तुमचं. तितक्यासाठी त्याने एवढी तपश्चर्या केली. आणि शेवटी पोटाला आला. ते पोटाला आल्याबरोबर देव यशोदेकडे गेला. संपलं त्याचं पुण्य, संपलं तेवढंच पुण्य होतं ते पोटाला येण्याचं. पण पोटाला आणण्यासाठी अटक व्हावं लागलं. काय काय पण इच्छा पूर्ण केली की नाही, ह्याच्यातच पूर्णता हे त्या देवकीला आणि त्या वसुदेवाला कळालं नाही. म्हणून तर नारदाला शरण जावं लागलं पुन्हा. माझा देव तुष्टाला प्रसन्नपणे हा मागसी ते देईन म्हणे, देईन म्हणे. तरी मायाने ठकविले मज कारण वा, माझा पुत्र होणे प्रसन्नपणे. हे नारदाला बोलणे बरं का, हे बोलणे उभी नारदाला बोलले. मला देव तुष्टाला प्रसन्नपणे मागसी ती देईल म्हणे, तरी मायाने ठकविले मज कारण. हा, परी मायेने ठकविले मज कारणे, माझा पुत्र होणे मी मागले. नारदाला म्हणले होते. नारद घरला आल्या वसुदेवाच्या घरला नारद आले. त्यांनी षडशोपचारी पूजा केली. बसा बसा नारदा पाया मस्त ठेवळ जळ संत घरला आले. तुका म्हणे मज न घडता सेवा, पूर्व पुण्य ठेवा. बरं झालं, मला ब्रह्मज्ञान सांगा आणि मुक्त करा. ब्रह्मज्ञानाशिवाय मुक्ती मिळत नाही. ज्ञानेन मोक्ष उष्मान. ते म्हणजे तो वर्गच ब्रह्म आहे की रे, मला कशाला ब्रह्मज्ञान मला विचारतो. त्यालाच विचारायचं. इथं तर फुटलो म्हणतो, ही ओळी निघाली, इथं फुटलो म्हणतो. त्याला मी तपश्चर्या करून तिथे जन्म घालून माझा पुत्र हो म्हणून, तर मला मायेनं फसवी, त्याच्या मायेनं मला ठसविलं आणि मी पुत्र होईल म्हणून होय म्हणलो, ते पुत्र झाला. आता मी विचारतोय ब्रह्मज्ञान, ते म्हणते दादा मी मुलगा आहे, तुम्ही बाप आहे, तुम्हाला सगळं शिकवाव्या असं मला म्हणायचं. म्हणजे आता काय उपयोग आहे? पोरग पोटाला ब्रह्म मागून मी काय उपयोग झाला? काय उपयोग नाही माझा झाला. माझा जन्म व्यर्थ चाललाय, तुम्ही मला ज्ञान सांगा. असं म्हणल्यावर मग नारदाने नेहमी जयंत समाधान नेहमी राजाला म्हणजे जनक राजाला जयंतीच्या मुळा नवनारायणाने जे उपदेश केला ते तुला मी सांगतो. प्राचीन काली जे उपदेश केला होता तेच ज्ञान तुला मी सांगतो. म्हणून नारद मुनी त्याला सांगतात आणि त्या वसुदेवाला ब्रह्मज्ञान देतात. लक्षात आलं? मग अशा लोकांना देवाला पोटाला मागितलं तरी, देव पोटाला मागितला तरी मिळालं. मग इतर काही दुसरा पोरगा मागितला तर येणार नाही का तुम्हाला? काही मागा, काही मागा, तुम्ही जे जे मागाल. तुका म्हणे आम्ही जी जी इच्छा करू आणि ते ते कल्प करू. काही देत आहे हो, काही देत आहे. विठ्ठला तू कोड पुरविसी. काही मागा, संसारातलं मागा की पारमार्थातलं मागा, त्याची द्यायची तयारी नाही म्हणत नाही. आणि ते एक त्याचा एक गुण आहे, हे मागायला ते बरोबर नाही, हे मागू नको. ह्याच्यात तुझं परम कल्याण होणार नाही, निशेष कल्याण होणार नाही. हे दुःखाचा बाजार आहे बाळ. आज पोरग मागितलं तेवढं खेटला म्हणून दुःख वाटेल तुला. ते तुला मागायला बोलू लागल्यावर रडू येईल.
ते त्याच्या बायकोला घेऊन येतो, वेगळं राहिल्यावर तुला दुःख वाटेल, हे असली गोष्टी कशाला मागतो, मला मुक्त कर असं म्हण, असं म्हणावं की नाही त्यानं? त्याचा ते धर्मच नाही, हे शिकवण्याचा त्याचा धर्म नाही. ईश्वराचं काम एवढंच आहे, जीवाने इच्छा करावी ते त्याची, म्हणून ईश्वर त्याला नाव आले. ईश्वर नाव त्याच्यामुळे आले, जीवाने इच्छा केलेल्या पूर्वी तो म्हणून ईश्वर चैतन्य, आणि इच्छा करतो म्हणून जीव चैतन्य. लक्षात आलं की नाही? असा दोघाचा जोड आहे, शिव आणि जीव या दोघातला जोड असा आहे. ते ज्याला शिव बी म्हणतात आणि ईश्वरही म्हणतात, किंवा आत्माही म्हणतात. असा तो आत्मा किंवा तो ईश्वर, तो विठ्ठल जे मागल ते देतो. पण हे तुझं मागणं चुकीचं आहे असं कधी कोणाची खोडी मोडी काढीत नाही, चुका काढीत नाही. आणि चुका काढीत नाही म्हणून जीव फसते. तुम्ही मला चुका का काढीत नाही? त्याची सोबती तशी लाभाळ आहे. कोणती? माया. ती माया सांगत आहे ना, तुझी रान रणकी झाली, तुझी रान आहे त्याच्या संगत असते. ती कोणती? ईश्वर म्हणलं की माया आली की नाही? ईश्वरी ते आहे, आणि तिच्यामुळे हे लबाड झालाय. म्हणून तुकाराम महाराज एका अभंगात बोलले, त्याचा याला उद्देश म्हणाला, भाऊ होता भला बरिया राणीने नाही. हे दुसऱ्याला नाही बोलले, आपल्याला दृष्टांत आपला दिला, पण त्याच्यावर टोला हाणला. कोणला टोला? हे भाऊ होता भला, लय चांगला होता म्हणले. हो कोण? शुद्ध स्वरूपात चांगलाच होता की हो, निर्विकार स्थिती होती. पण ह्या रांडेने बहुत शिकला रंग चाळे, खरे खोटे इचेमुळे. ते रंग शिकला म्हणजे हे खोटे खरे लबाड हे सगळे धंदे कोण शिकला? पांडुरंग वरापासून, रांडपासून. तिची रांड लबाड आहे, म्हणजे ती जीवाला फसविल्याशिवाय राहत नाही. म्हणून जीवाला सर्व देव सुख कशात हे दाखवून दे. काय पाहिजे हे तुम्ही काही मागा, काही मागा देतो. पण याच्या जीवाचं परम कल्याण नाही. आणि जे सुज्ञ झालेली लोक आहेत, सुज्ञ कोण? परमार्थातले शहाणे. परमार्थातले शहाणे आपले व्यवहारातले सुज्ञ नाही. बरं, व्यवहारातले सुज्ञ त्याला म्हणतात की इंग्रजीचे धडे शिकला आणि इंग्रजी चांगली बोलू लागला, परफेक्ट झाला, आणि मग वकील जज अशा प्रकारच्या पदवीवर गेला. मग ते उच्च शिक्षण शिकला, मग त्याला म्हणतात लोक सुशिक्षित. हे कोण झाले? सुशिक्षित. हे सुशिक्षित नाही आहेत, हे अज्ञानी लोक आहेत. जज असला तरी अज्ञानी आहे, डॉक्टर असला तरी अज्ञानी आहे, वकील असला तरी अज्ञानी आहे. हे ज्ञानी लोक नाहीतच तुम्ही म्हणत असतात. कारण काय? म्हणणारे अज्ञानी आहेत ना. याला शहाणा म्हणणारे कोण आहेत? अज्ञानी आहेत. ज्ञाता रंगनाथ गुरुजी परभणीकर म्हणतात का नाही, वकील म्हणजे खरा शहाणा, जज म्हणजे खरा, असे रंगनाथ गुरु सारखी म्हणतील का? नाही तो म्हणणार का? त्यांना माहित आहे हे शहाणे नाही आहेत. शहाणे नाही आहेत. मग शहाणे कोण? खरे परमार्थातले सुशिक्षित कोण? काय? जिज्ञासू, मुमुक्षु. कोण? विवेक, वैराग्य, समाधी षटक आणि मुमुक्षुत्व यांच्याकडे ठपसून वळलेले अशा प्रकारचे साधन चतुष्ट संपन्न अधिकारी आहेत. असे अधिकारी एकच मागणी मागतात, म्हणे काही भेटे भेटे काही तो स्वामी भेटेल, योगा होणी वडील निमिष, काय मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण. ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे. काही खंड येईल कर्म किंवा धर्माची तू मूर्ती, पाप पुण्य तुझे हाती, मद सोडवे दातारा कर्मापासून. हे दुष्कर कर्म जेव्हा याच्यापासून मला सोडव, अशा प्रकारची म्हणजे कर्म निस्तरण्याची मागणी जे मागतात. आणि जन्म मृत्यूतून एकळ होण्याचा पर्याय शोधितात खोजितात. अशा प्रकारचे जे कोणी असतील ते खरे शहाणे. आयसे जे नित्ययुक्त तयासी सुलभ मी सतत, म्हणून ध्यान ते निश्चित मिरची होती. वा 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 वा. तुझा श्लोक 8व्या अध्यायातला झाली होवी, 8व्या अध्यायातली. हो काय आनंदी चेता सततम यमाम स्मृती नित्यशः तस्याहम सुलभा पार्थ नित्ययुक्त योगिनः. याच्यावर प्रवचन कुठेतरी गेलं
ते पिपल्याचे महाराज आले ते ऐकायला रे. बरोबर आहे ते राम महाराज कोण आहे हा आणि ती माझं प्रवचन जिथं होतं ते ऐकायला मग ते ही होगी अनन्य चेता सततम यौमां स्मृती नित्यशः तस्याहं सुलभा पार्थ नित्ययुक्त शिव. जे विषयाशी तिळांजली देऊनी प्रवृत्तीवरी निगळ वाहुनी माते हृदय सुनी भोगी. त्याच्यावर ही तुझी ओळी आहे. त्यांना मी सोपा आहे तस्याहं सुलभा पार्थ त्यांना मी सोपा आहे. पण अनन्य चेता कसा असला पाहिजे तो अनन्य चेत असला पाहिजे. मग असे अनन्य चेत त्यांना सोप. पण त्या अनन्य चेतांची इच्छा कोणती आहे तर मी मुक्त व्हावं. काय व्हावं मुक्त. म्हणून तर काय की मुमुक्षु योग ज्ञाना वळण भवस्वर्गा भवस्वर्गा म्हणजे जन्म मरणाच्या खेळाला कंटाळले. मुमुक्षु योग ज्ञाना वळण झाले आणि पुढं ती नयोया निघाले पैजा येत. हो मग आता पुन्हा जन्माला येणार नाहीत अशा निश्चयानं योग ज्ञानावर चढले. वळण झाले म्हणजे चढले. योग ज्ञानावर चढले आणि पुन्हा मी जन्माला येणार नाही अशा पैजेनं ते निघाले महाराज. आणि अशा प्रकारचे ते मुमुक्षु आहेत आणि ते खरे परमार्थातले शहाणे आहेत. आणि असे शहाणे देवाला ते मागतात की मला मुक्त कर. काय कर मुक्त कर मुक्तीची इच्छा. आणि मग मुक्तीची इच्छा केल्याच्या नंतर त्यांना तसा मुक्ती दाता आणि सद्गुरू त्यांना प्राप्त करून देतो. नाहीतर आपणच ही देव प्रसंग पडला तर देवच गुरु होतो. मग अर्जुनाला देवच गुरु झाला, उद्धवाला देवच गुरु झाला, तुकोबरायला देवच गुरु झाला आणि नामदेवरायला तरी उशोबा क्षेत्राकडे पाठविलं. अकोंकर का पाठविना ते आम्हाला घेणं देणं नाही. कुठं जाय म्हणलं असते तर जातो. पण आम्हाला काय पाहिजे मुक्ती. तुझं स्वरूप पाहिजे दुसरं काही पाहिजे नाही. हे शहाण आहे. बरं ठीक आहे आता गुरु मिळाला हा पण गुरुची सेवा तरी सर्वत्र घडली पाहिजे. पहिली गोष्ट सद्गुरू मिळतच नाही. जे तो होय आणि ते तर सद्गुरू आपैसा घेते घेऊ. पण कर्म साम्य दशात आहे. सद्गुरू आपैसा घेतलं त्याला म्हणतात योग झाला. काय झाला योग झाला. पण त्याचा क्षम आणि हे दोन्ही त्याच्या हातात आहेत. योग क्षम त्याचा जाणे जड भारी वाट दावी करी ठरवली. मला ते गुरु परंपरेच्या हा ते मला त्याच्याच नाही गुरु परंपरे योग क्षम त्याचा जाणे जड भारी. योग आणि क्षम या दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. योग जरी झाला तर क्षम होणं फार आवड. हा हे लक्षात ठेवा. म्हणून हे आणि योग कशाला म्हणतात अप्राप्तस्य प्राप्ती योग. लक्षात आलं काय काय म्हणलो अप्राप्तस्य प्राप्ती अप्राप्तस्य प्राप्ती योग म्हणजे अप्राप्त असलेली वस्तू प्राप्त होणे याला योग म्हणतात. बरोबर आणि प्राप्तस्य परिपालयन्ती क्षमा. कळलं की नाही तुम्हाला बोललेलं कळलं का बोललेलं. अप्राप्तस्य प्राप्ती योग आणि प्राप्तस्य परिपालयन्ती क्षमा. या दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत भाऊ. म्हणून तर बापानं कमविलं पोरानं कमविलं की बापानंच कमविलं बापाच्याच काळात गेलं. शेत पाहिजे होतं शेत पाहिजे होतं शेत पाहिजे होतं अप्राप्त होतं. शेत नव्हतं यांना कोणला एखाद्या माणसाला. आणि शेत त्याला पराकष्टाने कोणते कोणत्याही कुठाने करून लाकडे करून मिळविलं. बापाचे करा घेतलं जमविलं. पुन्हा काहीतरी कुठाने मागे लागले निवडणुकीला उभा टाकला आणि त्याच्यामध्ये ते धापाचे कर मिळविलेलं गेलं. मग योग झाला होता क्षम झाला का व्यवहारात असो का परमार्थात असो योग होण्याला काही अडचणी नाहीत. योग होणं सोपं आहे पण त्याच्यावर क्षम होणंही अवघड आहे भाऊ अवघड आहे. म्हणून तर कमविणं सोपं आहे पण सांभाळणं अवघड जे म्हणतात का. आणि हे
योग झाला पण क्षम होत नाही नाही भाऊ. नाही. अशी बायको पाहिजे होती, तशी बायको पाहिजे होती, तशी बायको पाहिजे होती, पाहिजे होती तशी मिळालं. हे काय झालं? योग. अप्राप्तस्य प्राप्ती योग. अप्राप्त होती ती प्राप्त झालं. झाली आणि पर्यायानं दुखणं पाठी मागे लागलं. हो. 4-2 वर्षात मिळली. खर्चली. हो. मग हे काय झाला? योग झाला पण क्षम झाला का? नाही. ही दोन्ही गोष्टी मग काय? समज गेला म्हणलं हे. नाही क्षमा केला तरी सोडलाय का कष्टा? नाही. नाही महाराज ह्या वस्तू जमानावर प्राप्त प्राप्ती योग. काय ह्या वस्तू जमानावर प्राप्ताची प्राप्ती पहिला? हे आहे इकडे व्यवहारात. हा इकडे तर अप्राप्त कुठं झाला? काय अप्राप्त वस्तू नाही ही कोणती? आत्मस्वरूप. नाही रे बघा. आत्मस्वरूप प्राप्त नाही पण प्राप्त नाही हे तुमचा भास झालाय की नाही? प्राप्त नाही हे कोणाला? ज्याला कळतंय त्याला. आत्मस्वरूप प्राप्त नाही आणि हे अप्राप्त आहे असं कोणाला वाटतंय? अज्ञानाला. म्हणजे ज्ञात्याला तर आहेच प्राप्त पण अज्ञानात व्यवहार काय होतो? हे प्राप्त नाही. मी त्या ईश्वराहून भिन्न आहे. भ्रांती नाही प्रकारची. हो हे काय म्हणाय? ह्याला काय म्हणायचं? आत्मभ्रांतीसाठी वस्तू विखुरली याची भानगड होऊन बसली ना. बाबा काय माते पर चढा आहे. आमच्या पुस्तकात एक धडा होता ना पण आणि होता हे जरा लहानपणी मला वाटतं चिपळ्यावर होता धडा होता. एक म्हातार लेत बसलं होतं बारीमध्ये. वही घेतली, पेन घेतले, चष्मा म्हातारपणाला चष्मा बुड्डा लिहू लागलो. आता काही वेळ लिहिल्यावर वाचल्यावर काय होते जरा डोळ्याला याला त्याला घाम मिळतो असा पुसा वाटते नाही भाऊ. हा आणि मग आता त्याच्या मागून दोऱ्या बांधायला होत्या पाहिजे म्हाताऱ्यानं. आता त्याच्याच जरा पक्के येत हो मोठ्याला पाहिजे दोऱ्या होते हो आमच्या आज्याला अशी दोरी काही एकच मिळत नव्हतं इथं किती नाही होती हो अशी दोरी आणि ती दोरी पडू नये म्हणून. मग त्या म्हाताऱ्यानं काय कंटाळा आला म्हणून चष्मा असा वरी केला. वरी केला डोळे फळे कुठे थोडी आणि पुन्हा गेलो तिथं लिहायला गेलो तिथं चष्मा डोक्यावर केला त्याला त्याच्या लक्षात नाही ती बाळ म्हणून येऊ लागलं नाही. मग ते पुन्हा म्हणाले ज्याची म्हातारी बायको बुड्डीला मला आहे ना पाहिलंच का? ती तशीच होती ती. तिने तिच्या कपाळाकडे डोळ्याकडे सगळं बघितलं तरी म्हणते नाही नाही बाबा बघ बरं तिकडं माझं आहे ना तर नाही पोय नेलं काय कोणी कोणा बघ तिकडं थोडं असेल तर ती हुडकायली म्हातारी. बर त्याचा पोरगा तसा तसा बुलडोक्याचा होता ते पोरग असून ते सगळे बघा आयन बघा आयन कुठे गेलं मला आयन कुठे डोक्याला हुडकू लागले हे चौघजण हुडकायले पण आयन कसा मिळेल आणि ह्याला चौघाला लक्षात येण्या मोठ्याकडे डोक्यावर इतके सगळे ते निर्भूत होते का काय कोणाला ठाऊक आहे. आणि मग त्याच्यामध्ये बुद्धिमान एक पोरगा नातू होता ते नातू बाई आणि त्याला ए पोरा अरे बाबा काय नाही बघितलं होतं का तिथून हे म्हाताऱ्या लिहू लागलं तिथून त्या आणलंच का ते म्हणलं नाही हो मिळालं नाही. पटकून त्याची दृष्टी गेली कोणाच्या म्हाताऱ्याच्या डोसक्यावर. हा बाबा के आहे ना माथे पर चढा आहे ते काय म्हणलं ते माथेवर चढा आहे. बाबा काय ना कुठे चढले हा मेरा आहे ना. आणि मग दुसऱ्याने विचारलं आहे ना काय भाऊ सर हरपल तो आता प्राप्ताची प्राप्ती का अप्राप्ताची प्राप्ती पण हे भ्रांती गेल्यावर आयनक सापडलं असा व्यवहार होतो की नाही? आता प्राप्त झाला पण भ्रांती होती त्या अवस्थे माझा आयनक माझ्याजवळ नाही असा मात्र भ्रम झाला होता की नाही? मग तसा तुझा आहे तुझं पासी बरी तू जागा आणि चिवडून येणारी तुझ्या घरच्याने मग अशी भानगड होऊन बसली ना. मग आमचं प्राप्त असलेलं परमात्मा सौख्य ते आम्हाला दिसत नाही ना मिळत नाही ना आणि म्हणून आम्ही विषयात हुडकायलो. लक्षात आलं की नाही? म्हणून असा व्यवहार होतो. आणि हे आता योगक्षम कुंकड बी लावा त्याच्याबद्दल योग आणि क्षम हे म्हणजे काही परमार्थिकच गोष्ट असं नाही. कोणत्याही गोष्टीचा योगायोग होतो
पण क्षम होईल असं मात्र नाही. म्हणजे तुम्हाला कशासाठी सांगितलं, योग कशाला म्हणतात हे सांगितलं की अप्राप्तस्य प्राप्तीही योग. जे पाहिजे होतं आणि आपल्याजवळ नव्हतं पाहिजे होतं ते पाहिजे होत असलेली वस्तू मिळाली म्हणजे काय झाला, योग झाला. मग ते व्हायचा योग, नवरा बायकोचा योग, मुलाचा बापाचा, सासू सुनाचा, हे सगळे योग आहेत बरं काय. हे सगळे योग आहेत. शेतीचा, शेती मालकाचा, बैल मिळण्याचा योग, कोणत्याही गोष्टी ह्या कोणत्याही संसारातल्या असो परमार्थातल्या योग शब्द हा शब्द सगळीकडे वापरता येईल. हो, मग असा योग जरी झाला तर ते क्षम होणं, काय होणं महत्वाचं आहे. हा, मग ते प्राप्तस्य परिपालन, क्षम म्हणजे प्राप्त झालेली वस्तू परिपालन व्यवस्थित होणे, तिला म्हणतात क्षम. आणि असा योग आणि क्षम खरा तर ते पूर्ण करतो भक्ता. कोण करतो? अवघे भागे येती घरा हा, देव सोयरा झालिया. हो, देव भागे येती घरा संपत्ती त्या सकळा. हो, कोण झाले? देव किंवा नारायण घरी साठविले धन आणि अवघेची वाण तया पोटी. देव धन मिळालं की सगळे वाण मिळाले. लक्षात आलं की नाही? भगवान परमात्मा योगक्षेम किंवा योगक्षेमं वहाम्यहम असं भगवद्गीतेत वचन. तयाचा योगक्षेमो आघवा मदची पडिला पांडवा जयाच्या सर्व भावा असं मी. हो, त्याचा योगक्षम मलाच पडला. माता तुम्ही इकडं परमार्थात सद्गुरु प्राप्त होणं. आपल्याला सद्गुरु आहे का मिळालेला? नाही. सद्गुरु गुरु नाही, गुरु वेगळा, सद्गुरु वेगळा. विना लावायचं शिकविणं ते गुरु, गायन शिकविणं हे गुरु, मृदंग शिकविणारा मिशन टेलरची शिकविणारा टेलरिंग मिशन तरी काय मनाने येते होय? ते तरी शिकावं लागेल की नाही? टेलर की अहो इतकंच नाही, आऊत आणायचं शिकवावं लागतंय. कसं आणावं कसं नाही काही नाही का मनाने येते? पेरायचं सुद्धा गुरुच लागतो. गुरु शिवाय काय महाराज? पण मंत्र तंत्र उपदेशिते घरोघरी गुरु आहेत आई ते. पण शिष्याशी जो मेळवी सद्वस्तु ते श्रीकृष्ण त्या ते सद्गुरु माने. असा सद्गुरु मिळणं कठीण आहे. म्हणून सद्गुरु राय कृपा मध्ये सत्य गुरु राय नाही, तिथे ते थोडा अपभ्रंश झालेला आहे शब्दामध्ये थोडी. सद्गुरु राय कृपा मध्ये केली परी नाही घडली. आपल्या तोंडात मात्र असं बसलं, मला वाटतं ते मानणाऱ्याने रांबिवलं ते थोडं. सद्गुरु म्हणायला थोडस जिबीला पटकून ते तुकडा बसत नाही, म्हणून जरा लांबीला बसते. म्हणून सत्य गुरु राय जरा म्हणायला सोपं जाते आहे ना. पण सद्गुरु राय कृपा मध्ये केली परी नाही घडली. हा, सद्गुरूने कृपा केली पण मला सेवा घडली. सद्वस्तूत मिळविणारा सद्गुरु. सद्गुरु गुरु बद्दल खूप व्याख्यान करता येईल किंवा विचार करता येईल, खूप करता येईल ते आपल्याला. पण गुरु मिळाला, सद्गुरु सुद्धा भगवत कृपेनं मिळाला. पण मिळाल्यावर ते कळायलाच पाहिजे ना. आणि कळाल्यावर त्याची सेवा घडली, त्याला क्षम म्हणतात. सद्गुरु मिळणं हे योग आणि त्याची परिपूर्ण सेवा होणं क्षम. परिपूर्ण क्षमा आणि सेवा म्हणजे त्या मनाप्रमाणे वागणं. कोणाच्या? सद्गुरूच्या. बघा तुम्ही काय म्हणले ते बघा ज्ञानेश्वरी जरा. हो, ज्ञानाचा कुरुटा. नाही त्याची श्लोक काय? श्लोक हा हे महत्वाचं आहे. उपदेक्षिते ते ज्ञान सत्वदर्शी हे पाहिजे. जेथ ज्ञानाचा पुरता तेथ सेवा हा दारवंता. स्वाधीन करीन सुबटा ओळख तनु म्हणून जीवे. चरणाशी लागावे आणि गर्वता करावे दास्य. मग अपेक्षित आपुले तेही सांगती कुशिले. जेणे अंतःकरण बोधिले संकल्पाने तद्विधी परिपाते. परिप्रश्नेन शिवया उपदेक्षेंति ते ज्ञानम ज्ञानस्तत्वदर्शिना. काय? तद्विधी परिपात. त्यांना परिपात परिप्रश्नेन शिवया आणि पुन्हा त्यांना प्रश्न विचारा.
आणि मग उपदेक्षेन तिथे ज्ञानिनस्तत्वदर्शन. हा ते बी त्यांची अवस्था कशी आहे, ते शांत आहेत का, त्यांच्या मागे काही तळमळ नाही का, स्थिर बसलेले आहेत का, काही उपद्व्याप त्यांच्या मागे नाही. मग अशा वेळी आपण थोडस विचारायला हरकत नाही. त्यांच्या मनाची स्थिती सांभाळावी, खूप सेवा मनपूर्वक करावी. मनोपूर्वक म्हणजे मनोगतान मनोभावान. मनोगतान तुम्ही मनोभावान करतात रे, पण मनोगतान करीत नाही. इथं चुकते. कुठं चुकते भाऊ? त्यांचं मनोगत ओळखून सेवा करणं महत्वाचं आहे का तुमच्या मनोभावातून करणं महत्वाचं आहे? मनोगत. आता त्याला पाहिजे नाही इथे हे करायचं, ते तुम्ही करू नका, नाही त्याला आनंद वाटेल. काय द्या त्याचं मन काय ते ओळखा आणि ते ओळखून चाला, मग ते जमते. नवऱ्याच्या वेळी बायकोनं मनोगतानं मनोभावानं वागावं का आपल्यात मनोभावानं वागावं? हा कोणाच्या म्हणजे त्याचा मनोगत आणि हिचा मनोभाव. तिथे तुम्ही कोण सेवकच आहेत ना, पण तसा शास्त्र नाही सांगत. मनोगत नवऱ्याचं आणि मनोभाव बायकोचा, मनोगत गुरुचं, मनोभाव शिष्याचा, देवाचं मनोगत आणि मनोभाव भक्ताचा. हे जोड आहेत बरं काय. आणि मनोगत स्वामीचं आणि काय सेवकाचा मनोभाव, त्या जोड्या आहेत की नाही भाऊ? त्या सगळ्या काय आहेत व्यवहारात परमार्थात ह्या जोड्या लावलेल्या आहेत. नवऱ्याला गोड खाऊ वाटत, डॉक्टरनं सांगितलंय साखर कमी खाय, साखर खाऊच नको. साखर खाल्ल्यावर तुझी साखर पाशावर गेली, वाढल, मरशील, म्हणून ते सोडून दिली साखर. त्याला आवडतही नाही तेवढी. आणि हिनं आवडीनं मनापूर्वक रात्र घालविली आणि गुलाबजामुन करून खाल्ली. कोण खातील म्हणून? मालक खातील. आता हे गुलाबजामुन वाढवला नाही खा, ते म्हणलं मला साखर आहे आणि पुन्हा त्याच्यात पुन्हा साखर सोडून दिली. आता आता खायचीच नाही, तू साखर वाढू नको. आता या मनोभावाने केली माहिती, रात्र घालवली माहिती. कोण म्हणायची जमलं खा म्हणजे मारायचे का? अरे ते कोणतरी हो, नवऱ्याला आवडत आहे ते करावं, तसं गुरुला आवडत आहे ते शिष्यानं. हे झालं मनोगत आणि त्याचा मनोभाव. मग आता तुम्ही उगाच आपलं मनोभाव लावतात तर आम्हाला असंच वाटतंय, आम्हाला तुम्हाला काय वाटलं म्हणजे काय झालं, त्याला वाटलं पाहिजे. तुमचं वाटणं काय कामाचं, हे काही नाही, तुच्छ आहे ते सगळं. म्हणजे असं मग अशा प्रकारे मनोगतानं त्यांच्या आपल्या मनोभावानं त्यांची सेवा केल्यावर मग अपेक्षित आपुले आणि तेही सांगती खुशी. आणि जेणे अंतकरण बोधिले संकल्पा पुन्हा आपला अंतकरण संकल्प येतच नाही. आणि असा सद्गुरूचा क्षम होणं की त्याच्या योग बी आणि क्षम बी. म्हणून भगवान परमात्माच कृपा करून सद्गुरूकडे जातो आणि त्याचा योगक्षमही करून घेतो आणि नवे नवे अप्राप्त असलेलं किंवा अप्राप्त वाटत असलेलं ब्रह्मस्वरूप त्याला प्राप्त करून लक्षात आलं ना. असं कोण पुरवितय? विठ्ठल. म्हणून विठ्ठला तू कोड पुरविशी. बरं काय, मग तुम्ही आता कोड लहान लेकरू मोठं लेकरू दोन्हीतला फरक. लहान लेकरूनं मागितलं मुरकुल ताई त्याला देते, आणि शहाण्या लेकरानं जर अंगठी नुकसानाची मागितली करून तरी हट्ट धरला, मला अंगठी करून, मला अंगठी पाहिजे, मला अंगठी पाहिजे. कशाची? सोन्याची. असं रडूच लागलं, सारखं रसू लागलं. मग माय म्हणतील त्याच्या नवऱ्याला, माय लईच रडायले, सदा सदा रुसायले, त्याला सोन्याची अंगठी करून द्या. देते की नाही? देते मग सोन्याची अंगठी. आणि लहान लेकरू लईच रडायले, त्याला काय मग त्या लेकराच्या बुद्धीचा खेळ आहे का माईचा देण्याचा दोष आहे? लेकराच्या बुद्धीचा माईचा दोष नाही त्यात. तसं आपण मुरकुडच मागतो की का लहान आहे कोण अज्ञानी असल्यामुळे काय मागतो? भास्कर काय मागतो? नसला मुरकुडा बघा. ते एक चित्रवाळा दुकानदाराच्या त्या दुकानात चित्र होतं.
ते कपाळाला हात लावून मैंने उधार भेटल्या असं कपाळाला हात लावून किती होतं ते. हा त्या दुकान होतं म्हणून राहिलो महिने उदार बेच आणि दुःख कष्टी म्हणून लागला मी उधार इकल्यामुळे दिवाळ वापस काही लोक देत नाही मग उधारी में बहुत नफा है मगर भूलने का डर है बीमारी में बहुत आराम है मगर मरने का डर है बरोबर आहे ना हा उधारीत खूप नफा आहे बरोबर आहे आणि बीमारी में बहुत आराम है आता काय बीमार पडलेल्या माणसाचा आराम का गादी पाय तुला पोरं नातू हे बिस्किट पुढे पावडे आले बरोबर आहे की नाही त्याला पुन्हा एसी आणलेली तिला कोणतं यंत्र आणलं ते वाज घ्यायला हे सगळ्या सुविधा आहेत की नाही आराम आहे मगर तसं काम अरे म्हणजे कसं हो ते आपण लहान लेकरे काहीतरी मोजतो तर काहीतरी करतो तर येड्याचं करतो येड्याचा प्रकार आहे आता कव्हा ते गुलाम कोण आणि मग वा कसं होत महिने उला मग ते धोका इतकं मी केलं तुमच्यासाठी मग ते केलं तुला लहानाचं मोठं केलं तुला एवढं शिकविलं एवढी नोकरी लावली असं कपाळाला हात लावते की बसते पुन्हा काय बरोबर आहे काय अशी परिस्थिती अरे ही अशी परिस्थिती येत नाही त्याला शरण गेल्यावर देवाला नाही येत महाराज मग ते कोड कौतुक पूर्ण म्हणून विठ्ठला रे कोड पुरविशी याचं चिंतन झालं उद्या आपण दुसरं चरण बघू कोणतं असेल ते